आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। आज आहे मंगळवार 17 जून आणि आज लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना जूनचा 12वा हप्ता हा त्यांच्या खात्यात येणार आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसात लक्षात घ्या। परंतु ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण यादी त्याच्याच बेसिसवर तयार होणार आहे। मी जे सांगतोय ते केलं तरच तुमचं नाव यादीत राहणार आहे, अन्यथा जसं तुम्हाला एप्रिल महिन्याचा फक्त हप्ता मिळाला, मेचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना मिळाला नाही, यादीतून बाहेर काढलं गेलं, तसंच जूनचं सुद्धा मध्ये तसंच होणार आहे। जे लाडक्या बहिणी या गोष्टींची खबरदारी घेणार नाही अशा लाडक्या बहिणींना यातून बाहेर काढलं जाणार आहे। तोपर्यंत बघा मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत, मी त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतोय काय होणार आहे। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा आज आहे बुधवार, आज आहे 25 जून। 25 जून आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 12वा हप्ता म्हणजेच जूनचा 12वा हप्ता हा वाटप होणार आहे। सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, आपण पाहत आहोत सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। त्यामुळं सगळं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। ज्यांना जूनचा हप्ता हवा आहे, काय करावं लागणार आहे, काय गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जेणेकरून तुमचं नाव यादीत राहणार आहे आणि तुम्हाला 100% हप्ता मिळत आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींनी चुका केलेल्या आहेत, ज्यांना त्यामुळं एप्रिलचा ज्या महिना आला होता त्यांना पैसे आले, परंतु मेचा हप्ता त्यांना आला नाही। त्या चुका तुम्ही इथं करू नका, अन्यथा जूनचा हप्ता देखील तुम्हाला येणार नाही, कारण जूनच्या हप्त्यानंतरच तुम्हाला लगेच लाडक्या बहिणींना 50,000 रुपयांचं कर्जसुद्धा सरकार देणार आहे, सोबत घरकुलसुद्धा देणार आहे। त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्येच नाही राहिले तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही, लक्षात ठेवायचं आहे। जे तुम्हाला मी आता ह्या 2 योजना सांगितल्या 50,000 आणि घरकुल, त्यासाठी तुम्हाला ते करणं खूप गरजेचं आहे। काय गोष्टी करायच्या आहेत मी सगळं डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। बघा काय करताय तुम्ही, व्हिडिओ संपूर्ण पाहताय परंतु तुम्हाला परत व्हिडिओ शोधावा लागतोय, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीचं बटन दाबायचं आहे, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। त्यामुळे पहिल्यांदा हे काम करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आपले जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। व्हॉट्सअपवरती, फेसबुकला भरपूर ठिकाणी शेअर करा, कारण खूप महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला देत आहोत। आता लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची काय आता एकच आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा आहे जूनच्या महिन्याच्या हप्त्याची आणि शेवटचा महिना हा सुरू झालेला आहे। शेवटचा हा आठवडा जो आहे तो आज सुरू झालेला आहे, तुम्हाला माहितीच आहे। आता आज बुधवार आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 3 दिवसच उरलेले आहेत आणि पुढचे 1 ते 2 म्हणजे हे 5 दिवस उरलेले आहेत। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस काय ना काय व्यवस्थित सगळं करायचं असतं, त्यामुळं तिथं थोडासा उशीर होतो, पण टेन्शन घ्यायची गरज नाही। आता शेवटचा हप्ता सुरू झालेलाच आहे, त्यामुळे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे तुम्हाला 100% पैसे देईल, मी तुम्हाला सांगतोय। बघा आता तुम्हाला पैसे कधी येणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा। जे पळत व्हिडिओ पाहतील त्यांना काही समजणार नाही। लक्षात घ्या, पहिले तुम्हाला मी सांगतोय की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला जो जूनचा हप्ता आहे तो 100% येईल, अन्यथा प्रॉब्लेम होईल, तुम्हाला तिथं पैसे येणार नाहीत। जसं तुम्हाला मेचा हप्ता आला नाही तसंच सेम होईल। बघा भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचं नाव यादीतून बाहेर केलं गेलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे तुमचं सुद्धा नाव जाऊ शकतं। त्यासाठी तुम्हाला तत्पर राहणं खूप गरजेचं आहे। पहिली गोष्ट तुम्हाला तिथं लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे त्याचा उत्पन्नाचा एक दाखला काढून ठेवा। आणि सगळ्यांना माहिती की आता शाळा चालू झालेल्या आहेत, कॉलेज चालू झालेले आहेत, तर सगळ्यांचे जे काही उत्पन्नाचे दाखले आहेत ते त्यांच्या मुलांना सुद्धा लागतात,
तर तेच तुम्ही काढून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. कारण तेच तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे कुठले अधिकारी येतात तपासणीसाठी काय, त्यावेळेस तुम्हाला ते उत्पन्नाचा दाखलासुद्धा मागतात. त्यामुळे तुमच्याकडे ते असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आज लगेच बँकेत जायचं आहे. तुमची जी कोणतीही बँक आहे त्या बँकेच्या शाखेत जावा. मी तुम्हाला बँकेत जायला का सांगतो आहे, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं जे अकाउंट आहे ते ब्लॉक झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं अकाउंट बंद झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड तर लिंक आहे, परंतु ते ॲक्टिव्ह नाही आहे. लक्षात ठेवा, डिसेबल झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट नाही आहेत. भरपूर लाडक्या बहिणींचं जे आधार कार्डवरची माहिती आहे, बँकेतली माहिती आहे, ती खूप वेगवेगळी आहे. लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण गेल्या मेमध्ये सुद्धा 9 ते 10 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांचं आधार कार्ड सक्रिय नव्हतं किंवा अकाउंट रिलेटेड काही ना काही इश्यू चालत होते. त्यामुळं तिथं प्रॉब्लेम आला होता. भरपूर लाडक्या बहिणींचा बॅलन्स कमी होता, त्यामुळे त्यांचा बॅलन्स कटला गेला. लाडकी बहिणीचा हप्ता आला. ते ह्या गोष्टी तुम्हाला आज जाऊन सगळ्या चेक करायच्या आहेत. सगळं अकाउंट रिलेटेड, सगळे बँकेतलं सगळे माहिती आज तुम्हाला चेक करून सगळं व्यवस्थित करायचं आहे. आधार कार्ड अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. ते बँकेत जाऊन लिंक करायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, आधार कार्डवरची माहिती, बँकेतली माहिती सगळी सेम असणं अतिशय महत्त्वाचे आहे. स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही. दोन्हीकडे स्पेलिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बर्थ डेट म्हणजेच जन्मतारीख खूप महत्त्वाची आहे. दोन्हीकडं व्यवस्थित चेक करायचं आहे, बरोबर, कारण तिथं खूप काटकसरीनं चेक होत आहे. दुसरी गोष्ट, रेशन कार्डला सिरियसली घ्या. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही. सरकारनं तुम्हाला जून 30पर्यंत तिथं सांगितलेलं आहे की रेशन कार्डची KYC करून घ्या, अन्यथा तिथं प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागेल. तुम्हाला इथून पुढं कुठल्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही. तुम्हाला माहितीच असेल की रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. ज्यावेळेस आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेतो त्यावेळेस रेशन कार्डच्याद्वारेच घेत असतो. रेशन कार्ड हा एक मोठा पुरावा आहे. तर तो पुरावा तुमच्यापर्यंत असणं आणि अपडेट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अजून KYC केलं नसेल तर करून घ्या पटकन. आणि भरपूर लाडकी बहिणी काय करतायत, पुणे मुंबईसारख्या किंवा मोठ्या दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड ॲक्टिव्हच नाही आहे. म्हणजे 4-4, 5-5, 6-6 महिने आपण रेशन घेतलेलं नसतं तर ते ॲक्टिव्ह नसतं. किंवा गावातले सुद्धा जिथं आपण राहतो आहे तिथंसुद्धा ते रेशन न घेतल्यामुळे ते डिॲक्टिव्ह झालेलं असतं रेशन कार्ड. तर तिथं रेशन दुकानामध्ये जाऊन ते ॲक्टिव्ह करून घ्या. कारण ॲक्टिव्ह रेशन कार्ड ज्यांचं असेल, ऑनलाईन ज्यांचं नाव दिसतील, अशाच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. हे लक्षात आलं. दुसरी गोष्ट, आता कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत बघा. ज्या लाडक्या बहिणीचं हे सगळं क्लिअर असेल त्यांना 100% पैसे मिळतील. परंतु ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न हे जूनमध्ये वाढलेलं आहे, म्हणजे मेमध्ये वाढलेलं आहे, कोणाला नोकरी लागलेली आहे, कोणाच्या घरी दुसरं कोण नोकरी लागलेलं आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न हे आता 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे, तर ते सरकारच्या कुठेतरी लक्षात येतं. त्यांच्याकडे पॅन कार्डचा डेटा आहे, आयकर विभागाकडे त्यांचा डेटा आहे, जे कोणी इन्कम टॅक्स भरतं किंवा जे त्यांच्याकडे आधार कार्डचा सुद्धा डेटा आहे, जे कोणी ट्रान्झॅक्शन्स करते, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ही त्यांच्याकडे आहे. तर ज्यांच्या घरी तपासणी होईल, ज्यांचे जसं आपण गेल्या महिन्यात बघितलं की जवळपास 3 ते 4 लाख अशा लाडक्या बहिणी होत्या ज्या शासकीय कर्मचारी असूनसुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांनासुद्धा तिथं त्या योजनेतून बाहेर काढलं गेलं आहे. तर सरकारच्या जसं जसं लक्षात येईल तसं तसं तिथून लोक बाहेर जात आहेत, लोकांना तिथं बाहेर काढण्यात येत आहे. तर तुम्ही सगळं क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता हा 100% येणार आहे. आता कधीपर्यंत हप्ता येईल तर लक्षात घ्या, तिथं आजपासून पुढे हे कामकाज सुरू झालेलं आहे. आपल्याला कदाचित उद्या परवा ह्या 2 दिवसामध्ये वाटप सुरुवात होणार आहे. कारण आज तिथं चेक जमा जाणार आहे, सगळी यादी तयार होऊन बँकेत जमा होणार आहे. तर आज तुमच्याकडे 1 दिवस आहे, पटकन जाऊन हे सगळं काम करून घ्या. आज सुरुवात होऊ शकते कदाचित तुम्हाला दुपारून, कारण बँकेत चेक जमा झाल्यानंतर थोडा वेळ लागतो, ट्रान्झॅक्शन्सला वेळ लागतात. तर आपण असं गृहीत धरूया की उद्यापासून तिथं व्हायला पाहिजेत. उद्या, परवा, पुढच्या सोमवार, मंगळवार असे 4 ते 5 दिवस पुढे वाटप हे आपण जसं बघितलं की ते नियमानुसार तर व्हायला पाहिजे. आता ते शेवटी सरकारच्या हातात आहे, कधी सुरुवात होईल ते काय होईल. एक डिटेल फिक्स तारीख आली की तुम्हाला मी डिटेल तारीख सांगतो. परंतु मी जे हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही खूप महत्त्वाची माहिती आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ही तुम्हाला कुणीही सांगणार नाही. फक्त पैसे येणार आहेत का नाही एवढं सांगणार आहेत, कारण त्यांना बाकीच्या गोष्टी माहीतच नाहीत की काय होतं आहे, कुठं चुका होत आहेत, काय होत आहेत. तर तुमच्या कुठं चुका होत आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या चुकांची दुरुस्ती करा. अन्यथा जर तुम्ही एकदा यादीच्या बाहेर गेलात तर तुम्हाला परत यादीत येणं खूप अवघड आहे आणि तिथून पुढं तुम्हाला प्रॉब्लेम होईल. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.